सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिराज जंगलामध्ये आलेला असतो आणि तिथे त्याला रावसाहेब आणि संत्या दिसतात. अधिराजला बघून संत्या विचारतो की अधिराज तू इकडे काय करतोय, आणि ते ऐकून अधिराज रागातच म्हणतो की चांगल्या कामासाठी निघताना जरी कुत्री आडवी आली ना तरीही थांबायचं नसतं, आपलं काम पूर्ण करायचं असतं, आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. त्यामुळे रावसाहेब खूप चिडतात. मात्र त्या संत्याला काही कळत नाही. तो हसतच रावसाहेबांना म्हणतो की या अधिराजला खरंच काही कळत नाही. त्याला असं वाटतं की कुत्री आडवी जातात, पण खरं तर मांजर आडवं जातं ना. आणि ते ऐकून रावसाहेब त्याचे केस ओढत म्हणतो की अरे तुला काही कळतं का नाही, तो आपल्या तोंडावर आपल्याला कुत्रं म्हणून गेला. आणि ते ऐकून संत्या चिडतो आणि एक दगड उचलून म्हणतो की आता तर त्याला मी सोडत नाही. मात्र रावसाहेब म्हणतात की राहू दे, तोच आपल्याला सोडणार नाही. आणि मग त्यानंतर ते दोघे घाबरूनच तेथून निघून जातात. त्यानंतर अधिराज जंगलामध्ये शालिनीला जाऊन भेटतो. तो शालिनीला विचारत असतो की मालकीनबाई तुम्ही इथे काय करताय, आणि जर तुम्हाला सुद्धा जंगलातच यायचं होतं तर मला सांगायचं ना, आपण एकत्रच आलो असतो. आणि त्यावर शालिनी म्हणते की जेव्हा वाघीण शिकारीला निघते तेव्हा तिला कोणाचीही भीती नसते, उलट जंगलाला तिची भीती वाटते. आणि ते ऐकून अधिराज विचारतो की तुम्हाला कोणाची शिकार करायची आहे, तर शालिनी हसतच म्हणते की मला कोणाचीही शिकार करायची नाही आहे, मी फक्त डायलॉग म्हटला. आणि ते ऐकून अधिराजही हसू लागतो. त्यानंतर मग तो शालिनीला विचारतो की मालकीनबाई तुमचं काही काम होतं का. आणि त्यावर शालिनी नाटक करत सांगते की हो अधिराज, इथे हे कुठेतरी 4 नंबरचं गेट आहे आणि ते काही माझ्या माणसांना सापडत नाही. त्यामुळे मला असं वाटलं की ज्याला या एरियाची माहिती आहे त्यालाच विचारावं. आणि मग ती अधिराजकडे एक नकाशा देते आणि त्याला विचारते की या 4 नंबरचं गेट नेमकं कुठे आहे ते बघून सांग. त्यानंतर अधिराजही तो नकाशा बघू लागतो. मात्र त्याला नकाशामधून काही कळत नाही. तो शालिनीला म्हणतो की असं नकाशात बघून सांगणं थोडं अवघड आहे, पण तरीही मी प्रयत्न करतो, तुम्ही काळजी करू नका. आणि त्यावर शालिनी हो म्हणते. ती रागातच अधिराजकडे बघतच त्याने तितक्यात एक मुलगा चहा घेऊन त्या ठिकाणी येतो. तो शालिनीला सांगतो की मालकीनबाई मला सोमनाथ दादांनी तुमच्यासाठी चहा घेऊन पाठवलंय. आणि ते ऐकून शालिनी म्हणते की अरे वा, मला चहा पिण्याची इच्छाच होती, बरं झालं सोमनाथने तुला पाठवलं. आणि मग ती त्या मुलाला सांगते की साहेबांना सुद्धा चहा दे. तर अधिराज हसतच म्हणतो की मालकीनबाई काय थट्टा करताय, आम्ही कुठे साहेब. आणि मग त्यानंतर तो सुद्धा चहा घेतो आणि मग तो चहा घेऊन आलेला मुलगा तेथून निघून जातो. तर शालिनी अधिराज कधी चहा पितोय याचीच वाट बघत असते. अधिराज मात्र चहा पिण्याऐवजी तो नकाशाच बघत असतो. तर शालिनी मुद्दाम त्याच्यासमोर चहा पिण्याचं नाटक करते आणि त्याचं लक्ष नसताना तो चहा ओतून देते. आणि मग त्यानंतर अधिराज चहा पित नाही हे बघून ती म्हणते की अरे अधिराज आधी चहा पिऊन घे, थंड होईल बघ, छान झाला आहे चहा. आणि त्यामुळे अधिराजही तो चहा पितो. तो शालिनीला म्हणतो की मालकीनबाई खरंच चहा छान झालाय. आणि मग तो सगळा चहा पिऊन टाकतो. आणि मग त्यानंतर शालिनी नाटक करत म्हणते की अधिराज माझं डोकं खूप दुखतंय. आणि मग त्यानंतर ती चक्कर येऊन जमिनीवर पडते. शालिनीला बेशुद्ध झालेला बघून अधिराज घाबरतो, पण तो पुढे जाणार इतक्यात त्यालाही चक्कर येते आणि तो सुद्धा बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतो. आणि अधिराज बेशुद्ध झाल्यानंतर शालिनी हसतच उठून बसते. ती म्हणत असते की झाली वाघिणीची शिकार. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे नित्या, माई, लक्ष्मी, शेखर आणि लवली हे सगळेजण विचार करत बसलेले असतात. अधिराजला कसं पटवून द्यायचं की तो जयदीप आहे याचाच ते विचार करत असतात. नित्या म्हणत असते की सगळ्यांनीच विचार करा, कोणाला काय सुचतंय का ते बघा. आणि मग त्यावेळी शेखर लवलीला विचारतात की अधिराज तर तुमचा जीवाभावाचा मित्र आहे ना, तुम्हाला काही सुचतंय का नाही. त्यावर लवली म्हणतो की तो माझा या जन्मातला मित्र आहे, पण मागच्या जन्मात तर तुम्ही त्याच्याजवळ होतात ना, मग तुम्हीच काहीतरी विचार करा. मात्र शेखर दाजींना सुद्धा काय विचार करावा ते कळत नाही. तर माई म्हणत असतात की अशी काहीतरी वस्तू आपल्याला भेटायला हवी जी बघून अधिराजला समजेल की तो जयदीप आहे. आणि मग त्यावेळी गौरी म्हणते आणि ती वस्तू आपल्याला लवकरात लवकर भेटायला हवी, कारण आता मला जामीन मिळाला आहे आणि मी अधिराजसोबत लग्न करणार आहे. हे जर शालिनीला कळलं तर तिला संशय येईल की मीच गौरी आहे आणि अधिराज जयदीप आहे. आणि ते ऐकून सगळेच घाबरतात. तर लक्ष्मी म्हणत असते आणि जर का त्या शालिनीला संशय आला तर मग ती काही गप्प बसणार नाही, ती आपल्या जीवावर उठेल, कारण ती काही गप्प बसणारी बाई नाही. आणि त्यावर शेखर दाजी तिला म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही.
तुमचा, माईंचा आणि आपल्या गौराताईंचा जीव वाचवण्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. आणि शेखरचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं. पण गौरी त्याला समजावते की शेखर दादा, असं काही होणार नाहीये, कोणालाही जीव द्यावा लागणार नाहीये. आपण सगळेजण मिळून त्या शालिनीला सामोरे जाऊ. आणि त्यावर शेखर दाजीसुद्धा हो म्हणतात. तर माई देवीकडे प्रार्थना करत असतात आणि तितक्यात गौरीला म्हणजेच नित्याला शालिनी एक व्हिडिओ पाठवते. आणि तो व्हिडिओ बघून नित्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्यामध्ये शालिनी जयदीप म्हणजेच अधिराजला जमिनीमध्ये पुरत असते. आणि ते बघून नित्याला मोठा धक्का बसतो. आई आणि शेखर तिला काय झालं ते विचारत असतात, पण तिच्या तोंडून शब्दही फुटत नाही. ती खूप घाबरलेली असते आणि मग त्यानंतर ती पळतच जंगलात जाण्यासाठी निघते. तर शेखर दाजी आणि माईसुद्धा तिच्या पाठोपाठ जातात. लवली आणि लक्ष्मीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ निघालेले असतात. मात्र शेखर दाजी त्या दोघांना थांबवतात आणि त्यांना समजावतात की तुम्ही दोघेजण इथेच थांबा, तुम्ही आमच्यासोबत येऊ नका. जर आम्हाला कशाची मदत लागली तर आम्ही तुम्हाला कळवू. आणि त्यावर लवलीसुद्धा हो म्हणतो. मग शेखर दाजी तेथून निघून जातात. तर लक्ष्मी आणि लवली घरातच थांबतात. दुसरीकडे गौरी पळतच जंगलात आलेली असते. तिला मागच्या जन्मातले ते सगळे क्षण आठवत असतात. त्यावेळी देखील शालिनीने जयदीपला असंच एका खड्ड्यामध्ये पुरलं होतं. आणि मग आत्ता नित्यासुद्धा त्याच मार्गावरून जंगलात जाण्यासाठी निघालेली असते. मात्र जयदीप म्हणजेच अधिराज नेमका कुठे असेल हे तिला काही कळत नाही. आणि मग ती देवी आईकडे प्रार्थना करते की मला माझ्या जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखव. आणि मग त्यानंतर तिला आठवतं की मागच्या जन्मामध्ये तिने गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली होती. आणि मग एका उंदराने तिला मार्ग दाखवला होता आणि ती त्या खड्ड्यापर्यंत गेली होती. आणि मग गौरीला ती जागा आठवते आणि मग ती सरळ त्या दिशेने जाण्यासाठी निघते. माई आणि शेखरसुद्धा तिच्या पाठोपाठच असतात. ते तिला आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती काही थांबत नाही. त्यामुळे हे दोघेही तिच्या पाठोपाठ जातात. तर इकडे शालिनी तिने अधिराजला ज्या ठिकाणी पुरलेले असते त्याच ठिकाणी एका झाडाच्या पाठीमागे लपून बसलेली असते आणि नित्याची वाट बघत असते. आणि थोड्याच वेळामध्ये नित्या म्हणजेच गौरी त्या ठिकाणी येते. आणि तिला अगदी बरोबर त्या ठिकाणी आलेलं बघून शालिनीला तर धक्काच बसतो. तर गौरीला त्या जागेकडे बघून आठवतं शालिनीने त्यावेळीसुद्धा जयदीपला याच ठिकाणी पुरले होते आणि इथेच अशीच फुलं देखील टाकली होती. आणि मग ती त्या जागेकडे बघतच राहते आणि मग लगेच तिकडची माती बाजूला करायला सुरुवात करते. तर शालिनी हे सगळं काही लपून बघत असते. तर इकडे गौरी रडतच म्हणत असते की जयदीप, मी तुला काही होऊ देणार नाही, मी आले आहे तुला वाचवायला. मात्र ती नेमकी काय पुटपुटते हे शालिनीला ऐकू जात नाही आणि तिला गौरीच्या जास्त जवळसुद्धा जाणं शक्य नसतं. त्यामुळे मग ती त्याच ठिकाणी थांबते. आणि मग त्याच वेळी माई आणि शेखर दाजी त्या ठिकाणी येतात. आणि त्या दोघांना जिवंत बघून शालिनीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तिला काय बोलावं तेच सुचत नाही. ती आश्चर्यानेच माईंकडे आणि शेखर दाजींकडे बघत असते आणि स्वतःशीच म्हणत असते, म्हणजे हे दोघेजण जिवंत आहेत आणि हेच नित्याला मदत करत आहेत. तर त्या दोघांना जिवंत बघून ती खूपच घाबरलेली असते. तर इकडे माई आणि शेखर दाजी गौरीला विचारत असतात की गौराबाई, हे काय चाललंय, तू इकडची माती का उकरतीये. मात्र गौरी रडतच म्हणते की आपला जयदीप. आणि त्यामुळे त्या दोघांच्याही लक्षात येतं की जयदीपला इथे पुरलं आहे. त्यामुळे ते दोघे खूप घाबरतात आणि मग ते देखील नित्यासोबत त्या ठिकाणची माती बाजूला करायला सुरुवात करतात. बऱ्याच वेळानंतर त्यांना जयदीप सापडतो. मात्र तो एका पोत्यामध्ये असतो आणि बेशुद्ध पडलेला असतो. त्याची ती अवस्था बघून सगळेच जण खूप घाबरतात. नित्या त्याला उठवण्याचा, शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. मात्र अधिराज काही शुद्धीवर येत नाही. तो श्वासही घेत नसतो आणि त्यामुळे नित्या खूप घाबरते आणि ती जयदीपला जवळ घेऊन मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की जयदीप, तू मला सोडून नाही जाऊ शकत, मी तुला काही होऊ देणार नाही. आणि तिचा तो आवाज शालिनी ऐकते आणि तिच्या लक्षात येतं की नित्या म्हणजेच गौरी आहे. ती खूप घाबरते. ती स्वतःशीच म्हणत असते, म्हणजे गौरीचा पुनर्जन्म झाला आहे आणि ही नित्या म्हणजेच गौरी आहे आणि अधिराज म्हणजे जयदीप. आणि मग ती घाबरूनच पळतच तेथून निघून जाते. तर इकडे नित्या जयदीपला जवळ घेऊन खूप रडत असते. ती त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते, पण तो काही शुद्धीवर येत नाही. माईसुद्धा खूप रडत असते. त्यांना जयदीपची खूप काळजी वाटत असते. शेखर दाजींना देखील खूप वाईट वाटत असतं. जयदीपचा जीव कसा वाचवावा हे त्यांना कळत नाही. तर दुसरीकडे
अधिराजचे आई बाबा त्याची वाट बघत असतात. रात्र झाली पण तरीही तो घरी आला नाही म्हणून त्यांना खूप काळजी वाटत असते. त्यानंतर मग बाबा अधिराजला कॉलही करतात, मात्र त्याचा कॉल काही लागत नाही. त्यामुळे मग त्यानंतर ते लवलीला कॉल करून अधिराजबद्दल विचारतात, मात्र लवलीला देखील काही माहिती नसते. तो म्हणतो की जर मला काही कळलं तर मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि त्यावर बाबा म्हणतात ठीक आहे. तर आई खूपच घाबरलेली असते. बाबा तिला सांगत असतात की तू उगाच नको ते विचार मनात आणू नको, आपल्या मुलाला काही होणार नाही. मात्र अधिराजची आई खूप घाबरलेली असते. ती रडतच म्हणत असते की माझा आईचं काळीज आहे आणि या काळजाला आत्ता जे काही वाटतंय ना ते ठीक नाही आहे. ती खूप घाबरलेली असते आणि अधिराजला काही होऊ नये म्हणून देवीची प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे लवली आणि लक्ष्मीसुद्धा देवीची प्रार्थना करत असतात. मात्र तितक्यात देवीसमोरचा दिवा विझू लागतो. त्यामुळे लक्ष्मी घाबरते आणि तो दिवा विझू नये म्हणून ती प्रयत्न करते. तर दुसरीकडे अधिराजचे आई वडील देखील देवी आईकडे प्रार्थना करत असतात. अधिराजची आई तर खूप घाबरलेली असते. ती रडतच म्हणत असते की आत्तापर्यंत माझ्या अधिराजवर जेवढी संकट आली त्यांमधून तू त्याला वाचवलं. आता जर तो कोणत्या संकटामध्ये असेल तर तू त्याची मदत कर, त्याला वाचव. तर दुसरीकडे अधिराज अजूनही बेशुद्धच असतो. गौरी, माई आणि शेखर त्याला घेऊन जंगलातच असतात आणि ते तिघेही देवीकडे प्रार्थना करत असतात. गौरी रडतच म्हणत असते की देवी आई हे काय चाललंय तुझं, माझ्या जयदीपला तू काही होऊ देऊ नको, त्याचं रक्षण कर. आणि मग त्याच वेळी अचानक जोरदार हवा सुटते आणि मग गौरीला मागच्या जन्मातले अनेक प्रसंग आठवतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत लक्ष्मी गौरीला विचारत असते म्हणजे शालिनीला संशय तर आला नसेल ना की तूच गौरी आहे म्हणून. आणि त्यावर गौरी म्हणते हो. आणि तिला हे सुद्धा कळलं असणार की जर मी गौरी आहे तर अधिराज जयदीप असेल आणि त्याच्याही जीवाला आता धोका निर्माण झाला आहे. आणि मग त्यानंतर अधिराज रागातच बाहेर जाण्यासाठी निघतो, पण गौरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण तो म्हणतो की आज मी तिला सोडणार नाही आणि तो रागातच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे शालिनीची गाडी बंद पडलेली असते. त्यामुळे ती रस्त्याच्या मधोमध थांबून लिफ्ट मागण्याचा प्रयत्न करत असते, पण एक गाडी सरळ तिच्या अंगावरच येते आणि तिचा अपघात होता होता राहतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.